नमस्कार. उठलास काय? मी पण आताच उठलंय. कंटाळा येलेलो, जाम आंग बिंग दुखावं लागलेला. होय, दुखता म्हणजे लय कामाची लय हालत होता ना. ट्रेनमध्ये चिरडी काय आता सकाळी उठून जावचं लागतं, बाकी काय करणार. हो, उठून नाही गेला तर कामाचं सगळी बोंबाबोंब होतली की नाही, तुमका पण समजला ना. हो, त्याच्यासाठीच. आणि पोट भरूचा म्हणजे मुंबईतून काम करूचंच लागताला, किती तर काही असू द्या. हागणं मुतणं सगळा बंद होईल, पण कामात मात्र जावचंच लागताला. समजलास? मी पण चालले कामावर. चला जाऊया. कामात कंटाळतं येता, पण जाऊचं तर लागतं, समजलास ना. हो, काय करूचा येईल लिफ्टमध्ये. समजलास? लिफ्ट बोलवलंय 11व्या माळ्यावरती असतं. हो, त्याच्यामुळे लिफ्ट येताना लय हालत होता. आणि सकाळी काय माणसांका लय सगळ्यांका जाऊची पण घाय असता. कंटाळा येतं हो, पण काय करणार आता. हो, सगळेजण वैतागतात. हो, सकाळी जाऊचा म्हणजे लय हालत खराब होऊन जातं हो ट्रेनमध्ये, तुमका पण समजत कधी. आणि ही कधी लिफ्टचं एक सांगते, लिफ्ट जर बंद पडली तर सत्यानाश. कामावरनं येऊन येताना जर लिफ्ट बंद पडली की सत्यानाश. लिफ्टमध्ये आता जातं या चालले कामावरती. हा, हे बिल्डिंग आहे आमचे लय मोठे मोठे असतात, 14 माळ्याचे. हो, त्याच्यामुळे राहक जरा बरा वाटला. चांगलं एरिया पण असं आहे. आणि काय ढोराबिरा नाही आहेत ना, नाही तर वैताग आपलं शहरात सकाळी सकाळी जाऊ गावा एस टी पकडूसाठी. पण हे काही ट्रेन वगैरे असत, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. पण हे ट्रेनमध्ये पण पकडू जाताना हे आमका आता काही इको वगैरे पकडूची लागत. आता चाललं आहे ना इको पकडूसाठी, धावत धावत जाऊन तो इकोवाला पण थांबलो असतो. त्याच्यामुळे आपलं मी चाललं आहे आपलं घाई घाईत. आता गेटमधनं बाहेर येईल येऊ आपलं बघत होतो माझ्याकडे. काय बघत होतो माहिती नाही. माका वाटलं खालच्या वाटातलो असत, पण नव्हतं. खालच्या वाटातलं नव्हतं, युपीचं व्हायचं तरी होतं वाटतं. करू दे, पोटा भरू इथं आपली. आणि हय आमच्या इकडं पण पोटा भरूचीच लागतात ना. ते तिकडनं येतात, हय आम्ही इकडनं येत आहोत. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही ना. सगळ्यांकाच पोटा भरूची घाई लागलेली असं. त्याच्यामुळे आपलं चालले. चला बाय. आपलं गेटमधनं बाहेर पडले, इको पकडूक चालले. आता इकोवालो आता काय असा की नाही काय माहिती पण नाही. इकोवालो बघूचो लागा आता ती. हो, त्याच्यामुळे गाडी घेऊन जाऊची म्हणजे वैताग ना. हो, गाडी येईन बाबा, प्रवास नको. हय मुंबईतनं गाडी चालूचे म्हणजे ना लय वैताग. कॉम्प्लेक्स बघा कसला मोठा दिसता. बहिणारा गावाकडे एवढी मोठी बिल्डिंग बांधल्यानंतर लय भारी वाटत नाही. हो, कणकवलीत बांधू गवी आता आमका मी एवढे मोठे मोठे बिल्डिंग आहे. साहेबांका सांगूचा लागताला काहीतरी, एवढे मोठे जरा बिल्डिंग आहे बांधलं असतं जरा माणसांका रवाक बरा होईल, बाकी काय नाही. हो, रवाक जरा चांगला वाटत ना मोठे बिल्डिंगमधनं बघू. काय हो म्हणा, पण गावाकडची घरात घरं असत. आपली लय मातीची घरा ना, त्याच्यामुळे थंडावलंय. बिचाराकडे कोण माणसं पण अजून इली नाहीत. आता चाललंय आपलं कामावरती. ह्यो पण आमचं गाववालो हा, मानकरी असा लय भारी माणूस असा. बघता बघा कसलो एकदम वाकड्या मारक्या म्हशीसारखो बैलासारखो चाललो बघा रियाटावीत आपलं. हो, बाकी काय नाही हो, लय भारी चालवतं पण ह्यो गाडी. हा, पोरगो तसं लय बरो असा, गुणाचो असा. हो, लगीन झाला नाही अजून, पोरग्या असत तर बघा काहीतरी. बाकी काय या की एका पण पोरग्या भेटात करीत लगीन झाला तर सुखरूप होईल. हो, सुखाचा संसार विंसार केल्यानंतर केल्या. पोरगो हा बरो लाजता पण लय भारी. हा, यो बा लाज लगीन आहे बघितलास म्हणून सांगते. लाजीर म्हणू असा, पण लगीन होऊ दे बिचारायचा. सुखाचा संसार करू दे, पोराटारा होऊ दे 4-5. आणि काय बाकी काय भाव असता हो. लगीन झालो की सुखी, बरोबर की नाही. आशीर्वाद असा. हां, राहू दे आशीर्वाद तुझं. दिवसभर काम करून दमाक झाला असा, चाललंय घराकडे. जेवण कधी खातलंय कधी आणि झोपतलंय कधी. वाजले बघा किती. हो, रात्रीचे आता 2 वाजले. शेवटच्या ट्रेनने येईल आहे. चालले घराकडे. सगळीच लोक जातात घराकडं ना. आता जाऊन झोपायचा वगैरे मस्तपैकी. जेवण खाऊन झोपायचा. तुम्ही पण झोपा सगळ्यांनी. ठीक आहे. आणि सकाळी आपला येरे माझ्या मागल्या सकाळी उठून काय कामात जाऊचा लागतं ना. नाही तर पोट कसा भरात मुंबईत राहायचा म्हटल्यावरती. पोट भरूसाठी काम करूचा लागतं. अजून एकदा पुन्हा सांगितले तुमका. बाकी सगळ्यांका जरा एकच काय बोलणं असा की जरा माझे व्हिडिओ बघितला असतं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जरा चांगले. आपलं मालवणकर असं आहे जरा, त्याच्यामुळे जरा मालवणकरांनी जरा लक्ष ठेवून जरा ठेवा आमच्याकडे. बाकी काय नाही हो, बरोबर की नाही. जरा लक्ष ठेवा आणि आमका जरा पुढे नेवा.